माझं नाव ऐश्वर्या शेख. मी आत्ता 11वी मधली विद्यार्थिनी. माझं कॉलेजचं नाव BRKK ज्युनियर कॉलेज. मी येथे शिकते. तर तुम्ही नंतर हे प्लास्टिक वगैरे हे नाही का घेऊ नका. त्याच्याने खूप दुष्परिणाम होतो. आणि ना ते पोंगा वगैरे नाही का, तुम्ही ते पण नका ठेवू. ते मुली घेतात. डिस्पोजेबल प्लॅस्टिक वापरा, जेणेकरून ते लवकर नष्ट होईल आणि त्याच्याने पाणी अडणार नाही. आपल्या पाणी जिरण्यासाठी ते उपयोगी पडेल. नमस्कार, आम्ही भिरा कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी. आज शाळा व परिसर स्वच्छतेबाबत तुम्हाला इथं माहिती सांगण्यासाठी आलो आहोत. तसेच तुम्ही तुमचा परिसर जर स्वच्छ ठेवला तर तुमचं अन्न देखील चांगलं बनेल. तसंच लोकांच्या जीवनावर त्याचा काही परिणाम देखील होणार नाही. तसंच तुम्ही तुमच्या याचं बाहेर जे खराब झालेले अन्न किंवा मिरच्याचे वगैरे त्याचे जे साल वगैरे असतं ते तुम्ही व्यवस्थितरित्या त्या डस्टबिनमध्ये टाका. त्यामुळे रोगराई ठीक आहे. ओके हो. आपण रोजच्या वापरात प्लॅस्टिक खूप वापरतो. आपण प्लॅस्टिक कमी वापरलं पाहिजे. त्यामुळं कित्येक गाया प्लॅस्टिक खाऊन मरतात. प्राण्यांची हानी होते. बिचाऱ्या कुत्र्यांना प्लॅस्टिक खावं लागतं. आम्ही कालच पाहिलं की एक कुत्रं प्लॅस्टिक खात होतं, त्याच्यामुळे त्याचा जीव गेला. तर आपण रोजच्या वापरातलं प्लॅस्टिक कमी केलं पाहिजे आणि दुकानात जेवढं पण प्लॅस्टिक असेल त्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे. सांगतो मी आता 12वी अ मधील विद्यार्थिनी. माझ्या शाळेचं नाव भिरा कन्या विद्यालय व ज्युनियर कॉलेज. तुम्ही आहे ना ते रॅपर्स खाताना पोंगे किंवा कुरकुरे ते खाली टाकू नका. आणि समजा खाल्लेच तर तुम्ही नाही का डझनमध्ये टाका. तुम्ही स्वप्नाची घाण किंवा खोडवरची घाण तुम्ही ते खाली टाकता ना, त्याच्याऐवजी डस्टबिनमध्ये फेका. तुम्ही ते पेपर खाता ना पहिले फाडू नका. फाडले तरी डस्टबिनमध्ये टाका. तुम्ही दाखवले कागद ते तुम्ही टाकतच नका. देतो तुम्ही असे पेपर्स टाका ना, ते टाकूच नका. पहिली गोष्ट खाऊच नका. झाडांची पाने नका तोडत जाऊ. आतापासून आम्ही खाणार नाही, कचरा वगैरे टाकणार नाही. आणि जे पण खायचं ते तुम्ही खाल्लं तर आम्ही काढणार पण नाही. आणि जर काढले एखाद्या वेळेस काय मिळत. अहो थांबा थांबा, काय करताय? कचरा टाकतोय. कशाला टाकताय? घरात डस्टबिन नाही का? आहे ना. मग त्याच्यात टाका ना. ह्याच्यामुळे रोगराई, डेंग्यू, मलेरिया होऊ शकतो. म्हणून तुम्ही सुका कचरा, ओला कचरा वेगवेगळा ठेवा आणि अशी स्वच्छता पाळा. म्हणून हा कचरा डस्टबिनमध्येच टाका. आपले शरीर सुंदर काय झालं? प्लास्टिकचा उपयोग आजकाल खूप होत आहे. भाजीपाला किंवा किराणा वस्तू आपण बाजारात आणायला गेलो की ते सुद्धा प्लास्टिकचीच पिशवी देतात. प्लास्टिकचा उपयोग अति होत आहे म्हणून निसर्गाला हानी पोहोचत आहे. म्हणून म्हणते की असा प्लास्टिकचा कचरा कुठे पण नका टाकू. तो फक्त आणि फक्त सुक्या कचऱ्यामध्येच टाका. बर, सॉरी, नाही टाकणार पुन्हा. इथं खूप सारा कचरा इथं दिसतोय. तो कचरा तुम्ही एका डस्टबिनमध्ये साचवून ठेवा. कारण कचरा आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतो. तर आम्ही एवढंच सांगतो की तुम्ही एक डस्टबिन ठेवून त्यातून जो कचरा असेल तो तुम्ही साठवून कचरा गाडी वगैरे देऊ शकता. धन्यवाद. शालेय व परिसर स्वच्छतेबाबत तुम्हाला इथं माहिती सांगण्यासाठी आलो आहोत. तुमचं मोटरसायकल दुकान आहे. इथं तुम्ही जे वायरी वगैरे गाड्यांनी करतात त्या वायरी तुम्ही रोडवर टाकता. त्याच्यामुळे सगळ्या प्राण्याच्या म्हणजे शरीरामध्ये जर त्या गेल्या तर प्राणी नक्कीच येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही वायरी रोडवर टाकू नका. एखाद्या डस्टबिन आणून त्याच्या साचून नगर परिषदेच्या गाडीमध्ये देऊ शकता.